नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज टोमॅटोच्या शेतामध्ये आलेलो आहोत। आपण जर आता इथं बघितलं तर साधारणतः 1 एकर क्षेत्रावरती या शेतकऱ्याने निर्मलचा 5609 NTH 5609 टोमॅटोची लागवड केलेली आहे। साधारणतः ही जी याने लागवड केलेली आहे ही 10 नोव्हेंबरची लागवड आहे ही। आता आपण जर बघितलं 10 नोव्हेंबरच्या लागवड, आता यांच्या जवळजवळ 3 एक हार्वेस्टिंग होऊन गेल्या, 3 एक तोडण्या होऊन गेल्या यांच्या। 3 तोडणीनंतरही या इथं माल बघा किती आहे, खालून तर वरपर्यंत या वाणाला पूर्ण माल लागलेला आहे। याची उत्पादन क्षमता तुम्ही बघू शकता किती जबरदस्त आहे। तर आता या 5609 वाणाचे वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर याचं फळ जे आहे ते गोलाकार आकाराचं फळ येतं। फळाचं वजन जे आहे ते 80 ते 85 ग्रॅम पर्यंत फळाचं वजन आहे। फळाचं जे वजन आहे ते 80 ते 85 ग्रॅम पर्यंत फळाचं वजन येतं आणि गोलाकार असून सुद्धा याची जी टिकाऊ क्षमता आहे ती अतिशय चांगली आहे। फमनेस चांगला आहे, म्हणजे लांबच्या मार्केटसाठी सुद्धा या वाणाची शिफारस कंपनी करते। जसं तुमचा माल कलकत्ता जाऊ द्या, बांगलादेश जाऊ द्या किंवा दुबईला जाऊ द्या, तर त्यासाठी सुद्धा हा वाणाची शिफारस करता येईल। साधारणतः तोडणीनंतर 8 ते 10 दिवस सुद्धा याचा टमाटर तसाच टिकू शकतो, एवढी याची टिकवण क्षमता चांगली आहे। दुसरं याचं असं आहे की जे टोमॅटोमध्ये रोग येतात, आता आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोमध्ये अर्ली ब्लाइट येतो, म्हणजे त्याला लवकर येणारा करपा म्हणतात। लेट ब्लाइट उशिरा येणारा करपा असेल, जॅन्थोमोनस जो बॅक्टेरियल स्पॉट आहे टिपका येतो, त्यासाठी पावसाळ्या हंगामात तर मोठ्या प्रमाणात येतो। तर त्यासाठी हा वाण अतिशय सहनशील आहे, स्पेशली म्हणजे लवकर येणारा करप्यासाठी हा वाण अतिशय सहनशील वाण आहे 5609। दुसरं व्हायरसेस फार महत्त्वाचं आहे टोमॅटोमध्ये। व्हायरसेस 3 प्रकारचे व्हायरस येतात टोमॅटोमध्ये। आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर टोमॅटो लिपकल व्हायरस जो असेल तो मोठ्या प्रमाणामध्ये येतो। तर टोमॅटो लिपकल व्हायरससाठी हा वाण अतिशय सहनशील वाण आहे। दुसरा व्हायरस जे येतो तो आपण त्याला तिरंगा म्हणतात, तो जो टास्पो व्हायरस आहे त्याच्यासाठी सुद्धा हा वाण अतिशय सहनशील वाण आहे। आता गेल्या 2 ते 3 वर्षापासून आपण बघतो की शेतकऱ्यांना शेतकरी त्याला लोकल लँग्वेजमध्ये प्लॅस्टिक व्हायरस म्हणतात, जो की CMV आहे, कुकुंबर मोजॅक व्हायरस, त्या व्हायरससाठी सुद्धा हा वाण अतिशय सहनशील वाण आहे। असा 5609 तिन्ही व्हायरससाठी सहनशील वाण कंपनीने मार्केटमध्ये दिलेला आहे 2 वर्षापासून, आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात भारतातील सर्वच भागामधून याचे अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आलेले आहे, चांगले रिझल्ट आलेले आहे सगळीकडे, आणि मोठ्या प्रमाणात याला मागणी आली आहे। तर हा कधी लावला पाहिजे साधारणतः शेतकऱ्यांनी, तर हा वाण आम्ही तिन्ही हंगामासाठी रिकमेंड करतो। याचं हे फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। जसे की तुम्ही पावसाळी हंगामासाठी याला आपण रिकमेंड करतो आहोत, रब्बी हंगामासाठी करतोय आणि उन्हाळी हंगामासाठी, जे की आज मार्केटमध्ये उन्हाळी हंगामासाठी टोमॅटो मिळणं फार अवघड आहे, तर हा उन्हाळी हंगामासाठी आपण याला रिकमेंड करतो आहे। जसे की पावसाळी हंगामासाठी जर लागवड करायची असेल तर तुम्ही मे मध्ये रोपं टाका, 15 मे नंतर जून जुलैमध्ये लागवड करू शकता। रब्बी हंगामासाठी जर आपल्याला त्याची लागवड करायची असेल तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये रोपं टाका, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपण त्याची लागवड करू शकता। आणि मेन उन्हाळी हंगामासाठी जर तुम्हाला हे करायचं असेल तर साधारणतः डिसेंबर जानेवारीपर्यंत तुम्ही रोपं टाकून त्याची लागवड 15 फेब्रुवारी ते पर्यंत तुम्ही त्याची लागवड उन्हाळ्या हंगामासाठी करू शकता। हा तिन्ही हंगामासाठी येणारा 5609 हायब्रिड कंपनीने मार्केटमध्ये दिलेला आहे। सर्व शेतकऱ्यांनी लागवड करून याची जी उत्पादन क्षमता फार चांगली आहे। याचं इतर वाणाच्या तुलनेत जर बघितलं आपण तर याची उत्पादन क्षमता जी आहे 40 ते 45 टनापर्यंत एकरी याचे उत्पादन येऊ शकतं, एवढी याची उत्पादन क्षमता आहे। तर सर्व शेतकऱ्यांनी हा वाण लावावा असं आम्ही विनंती